कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांच्या पत्नी आणि मनोहर थोरवे यांच्या सुनबाई श्वेता थोरवे यांना वेणगाव पंचायत समितीची उमेदवारी जाहीर झाली। शिवसैनिकांच्या प्रचंड जल्लोषात प्रचाराची रणधुमाळी रंगली। श्वेता थोरवे यांनी संपूर्ण वेणगाव पंचायत समिती वॉर्ड पिंजून काढला आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच मतदान करा असं आवर्जून सांगितलं। श्वेता थोरवे यांच्या प्रचाराचा धडाका पाहून विरोधकांना धडकी भरली आणि आता श्वेता थोरवेच निवडून येणार असं वातावरण तयार झालं। नेहमीप्रमाणेच विरोधकांनी टीकास्त्र उगारून नितळ राजकारणात खोड्या घालण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा असा आत्मविश्वास श्वेता थोरवे यांनी व्यक्त केला। मनोहर थोरवे यांनी घरोघरी भेट घेऊन मतदान फिक्स केलं। प्रसाद थोरवे यांनी तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन राजकीय फिल्डिंग लावली आणि स्वतः आमदार महेंद्र थोरवे हे प्रत्येक वॉर्डचा आढावा घेत असल्यामुळे कुठून किती मतदान फोडायचं याचं परफेक्ट गणित त्यांनी मांडलं। एवढंच काय तर विरोधकांच्या हक्काच्या वॉर्डमध्ये सुद्धा राजकीय डाव टाकून आमदार महेंद्र थोरवे यांनी शह दिल्याचं चित्र दिसतंय। आता आमदारांच्या सुनबाईंना निवडून दिलं तर वेणगाववर खुद्द आमदारांची सुद्धा विशेष मर्जी राहील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे जास्तीत जास्त विकास हवाय तर श्वेता थोरवे यांच्याशिवाय पर्याय नसल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांनी श्वेता थोरवे यांना रोखण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या पाठी स्वतः आमदार महेंद्र थोरवे, मनोहर थोरवे आणि प्रसाद थोरवे हे ब्रह्मा विष्णू महेश असे त्रिदेव राजकीय अमरत्व द्यायला सज्ज आहेत। तसंही गेल्या 6 वर्षात आमदार महेंद्र थोरवे यांनी संपूर्ण मतदारसंघात गावागावात पोहोचवलेला विकास लोकांच्या नजरेसमोर आहे। त्यामुळे शिवसेनेचं आणि पर्यायानं महायुतीचं पारडं जड झाले। या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार स्वतः मैदानात आहेत आणि राजकीय डाव टाकत विरोधकांना ते सळो की पळो करणार हे चित्र स्पष्ट आहे। त्यामुळे निवडणुकांमध्ये फक्त थोरवे पॅटर्न चालणार यात मात्र शंका नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।